कोर्टाची कार्यवाही सुरू करा। जज साहेब, आता माझ्या हातात वाड्यात जो सांगाडा सापडला त्या सांगाड्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत। बॉडीचे फॉरेन्सिक लॅब मध्ये जे वर्णन झाले, जी माहिती दिली ते सगळं रूपाच्या वर्णनाशी मॅच झाले। आई शपथ, ते काय शपथ, सगळं पुरावा खोटा आहे तिथे। अहो हे काय बोलते ती या? मला बी कळलं झालं काय चाललंय ते। तर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग, या रिपोर्ट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी यावर उलट तपासणीमध्ये बोलेन। माहित होतं मला तुम्ही हेच उत्तर देणार, कारण यावर कोणती गोष्ट रचायची ती अजून तुमचं ठरलं नसेल ना। जज साहेब, कातळवाडीतील अपर्णा नावाच्या मुलीने आत्महत्या केली होती। त्यांनीच तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं होतं असा यांच्यावर आरोप आहे। पण आत्महत्याचा या केसशी काय संबंध? संबंध आहे जज साहेब। गावातील जे जे लोक आरोपीच्या संपर्कात आले त्या लोकांच्या बाबतीत काही ना काहीतरी घडलंच आहे। आरोपीने अपर्णाच्या आईला लंग्स ट्रान्सप्लांट करायला सांगितले होते आणि त्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी केली होती। त्यातील अर्धे पैसे म्हणजे 5 लाख रुपये अपर्णाने ऑलरेडी जमा केले होते, पण ऑपरेशन झालंच नाही, कारण त्याआधीच अपर्णाच्या आईचा मृत्यू झाला। आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे अपर्णाची आई जेव्हा गेली त्यावेळी अजित कुमार देव तिथेच होते। त्यामुळे तो नक्की नैसर्गिक मृत्यू होता की पैशासाठी केला गेलेला खून हे सांगता येत नाही। मॅडम, तुम्ही काहीही बोलताय, मी असं काहीही केलेलं नाहीये। माझ्याकडे साक्षीदार आहे जज साहेब, ज्यांना या केस बद्दल सर्व काही माहिती आहे। त्यांना मी इथं बोलवण्याची विनंती करते। परवानगी आहे। नंदकुमार घाटगे हाजिर हो। तुमचं नाव? नंदकुमार घाटगे, अपर्णाचा काका। तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या वहिनीला या माणसाने मारलंय? एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा। यानंच वहिनींना खोटं सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे म्हणून। पण मी तिचे रिपोर्ट्स माझ्या पुण्यातल्या डॉक्टरांना दाखवले होते। त्यांनी सांगितलं की ऑपरेशनची काहीच गरज नाहीये। ह्या जर ऍडमिट झाल्या हॉस्पिटलमध्ये तर 2-3 दिवसामध्ये बऱ्या होतील। आणि यानेच वहिनींना ऑपरेशनची भीती दाखवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये उकळले आणि अपर्णालाही फसवलं। अहो काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलं नाही, मी कोणालाही फसवलं नाहीये। मी डॉक्टर होतो, मी फक्त त्यांचा इलाज करत होतो, बाकी माझा कशाशी काही संबंध नाहीये। तुम्हाला संधी दिली जाईल त्यावेळेस बोला। माफ करा जज साहेब। वहिनींनी मला एकदा सांगितलं होतं की अपर्णाचं आणि डॉक्टरांचं काहीतरी सुरू आहे म्हणून। या डॉक्टरनंच अपर्णाला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं। याच्यामुळेच अपर्णाने आत्महत्या केली असणार। ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता। जज साहेब, यानेच अपर्णाला आत्महत्या करण्यास भाग पाडला असणार किंवा सांगता येत नाही, यानेच तिचा खून केला असेल
आणि तिने आत्महत्या केली असं भासवलं असेल, जशी इन्स्पेक्टर रणजित चव्हाण यांची भासवली. अहो काय बोलता मॅडम, मला काहीच कळत नाहीये. तुम्ही जवळजवळ ठरूनच टाकलंय की मीच आरोपी आहे. असं असेल तर कशाची वाट बघताय? द्या मला फासावर. द्या द्या फाशी. चांगल्या कामाला उशीर कशाला पाहिजेत. नाम्या जरा दोरी घेऊन येतात. म्हातारे खाली बस. अगं तू पण जेलमध्ये जाशील आणि मला पण घेऊन जाशील. ऑर्डर ऑर्डर. जज साहेब, मी इन्स्पेक्टर रणजित चव्हाणांच्या केस संदर्भात एसीपी दिव्या सिंग यांना इथं बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. एसीपी दिव्या सिंग हाजीर हो. एसीपी दिव्या सिंग, तुम्ही इन्स्पेक्टर चव्हाण यांच्याबद्दल काय सांगाल? इन्स्पेक्टर रणजितने या केसचा पूर्णपणे छडा लावला होता. त्यांनी सगळे पुरावे गोळा केले होते, पण या माणसाने त्यांचा जीव घेतला. याच्या विरोधात सगळे पुरावे गायब केले आणि त्यांचा खून केलाय. तुम्ही एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकता की आरोपीनेच खून केलाय? मला या माणसाचा पेन इन्स्पेक्टर रणजितच्या घरी सापडला होता. इन्स्पेक्टर रणजितने आत्महत्या केलीच नव्हती, कारण त्याच्या राईट हँड मध्ये गन होती. पण ते तर लेफ्टी होते आणि याचे सगळे रिपोर्ट्स मी ऑलरेडी कोर्टात जमा केलेत. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, माझा पुढील साक्षीदार हवालदार शिकरे यांना मी इथं बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. हवालदार विराज शिकरे हाजीर हो. हवालदार शिकरे, मला सांगा, इन्स्पेक्टर चव्हाणांना डॉक्टरांवर संशय आला होता का? हो, रणजित साहेबांच्याकडे पुरावे नव्हते म्हणून ते शांत होते. लय धडपड करून त्यांना शेवटी पुरावे मिळाले आणि त्या पुराव्याने त्यांचा जीव घेतला. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. जज साहेब, यानंतर पुढील साक्षीदार नामदेव जाधव यांना मी इथं बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. नामदेव जाधव हाजीर हो. ए नाम्या माकडा, डॉक्टरांबद्दल काही चुकीचं बोललास का नाही? दाताळा दातच पडेल तुझं एका भुकीतच. नको जाऊ का मग? ओके. तुमचं नाव? नामदेव. म्हणजे माझं नाव नामदेव आहे, पण समजेजण मला नाम्याच म्हणतात. नामदेव, मला सांगा, तुम्ही आणि इन्स्पेक्टर चव्हाण एसटीने मुंबईवरून एकत्र आला होतात? हो, म्हणजे कसं आहे, मला मुंबईला जावं लागतं ना सामान आणायला. माझा मॉल आहे नाम्याचा मॉल. तिकडे सगळं भेटतंय बघा. म्हणजे टिकली पासून तेलापर्यंत आणि पावडर पासून पेड्यापर्यंत सगळं भेटतंय. म्हणजे किराणा माल म्हणू नका, स्टेशनरी म्हणू नका, मेडिकलचं सामान म्हणू नका, शेतीचं सामान म्हणू नका, मेकअपचं सामान म्हणू नका, हे सोडून सगळं भेटतंय बघा. तुम्हाला पण काय फायली पेना वगैरे लागलं ना, मला बिंदास सांगा, डिस्काउंट सकट देतो. मॅडम, तुम्हाला पण काय लागलं ना, कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, परत लाली, पावडर, टिकल्या, लिपस्टिक. हे काय चाललंय इथं? काय तुम्ही सामान विकायला आलाय का? जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढ्यांचीच उत्तर द्या फक्त. मला सांगा, एसटी मधून येताना तुमचं आणि इन्स्पेक्टर चव्हाणांचं काय बोलणं झालं होतं? चव्हाण साहेबांना आहे ना देवी सिंग कोण आहे हे कळलं होतं. त्यांच्याकडे फोटो बी होता त्यांचा. लय खुश होते बघा. मॅडम, मला तरी वाटतंय ना, त्यांनी आत्महत्या केली नसत, त्यांचा खून झाला असता. कशावरून? कशावरून म्हणजे, जो माणूस एवढा खुश होता, देवी सिंग कोण आहे हे समजा लोकांना सांगणार होता, तो माणूस घरी जाऊन आत्महत्या कशी करू शकेल? पॉइंट आहे की नाही? खरंय तुमचं. या तुम्ही.
हा येईल ना. अच्छा जायला सांगताय होय. जज साहेब, सगळे पुरावे आणि साक्षीदार बघता, या सगळ्या खुनांच्या मागे याच आरोपीचा हात आहे. पोलिसांची कोणतीही भीती न बाळगता याने जे कृत्य केले ते अतिशय क्रूर आहे. तेव्हा कोर्टाने याची गंभीर दखल घ्यावी. यावर तुम्हाला काही बोलायचंय? हो जज साहेब, आता मला उलट तपासणी करण्याची परवानगी मिळावी, मी विनंती करतो. ठीक आहे, तुम्ही उलट तपासणी करू शकता. थँक्यू जज साहेब. पुढची कारवाई ब्रेक नंतर सुरू होईल. मम्मी 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 काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही. असं कसं काय नाही? काय झालंय सांग. त्या अपर्णाच्या खुनामध्ये डॉक्टरांचं नाव घेतलंय. मला तर काय कळणच झालंय बया. टिंपल, मला सांग, त्या अपर्णामध्ये डॉक्टरांमध्ये खरंच काय होतं का ग? सांग की, तू दवाखान्यात असायची ना, तुला काय तर माहित असेलच की. नाही मम्मी, तसं काय बी नव्हतं बघ. अगं ह्यो सगळा प्लॅन दिव्या मॅडम आणि आर्या मॅडमने केलाय डॉक्टरांना अडकवण्यासाठी. त्यामुळे तू नको विचार करू अजिबात. काय विचार करू नको म्हणा. विचार केला नाही ना म्हणूनच ह्या गोष्टी फळाला आल्यात. आई नामिनी चहा आणलाय, चहा घे चहा. होता तुमचा नारड्यात चहा, मला नको तो चहा. अरे जज साहेबांनी त्या कंपाऊंडरला उलट तपासणीची परवानगी दिल्यापासून माझी पार ताणभूक हारली आहे. काय गरज होती त्याला परवानगी द्यायची? ना आम्ही चहा दे मला, माझ्या घशाला कोरड पडली. अगं आताच म्हणली ना मला चहा पाणी नको. अरे तेवढं मला तुझ्या लक्षात राहिलं. बायको पळून गेली ते लक्ष ठेवलं असतं तर काय झालं असतं रे? घे ओत घशात. आणि बायकोचा विषय काढते 10 वेळा. घे गोंधळ. आवा त्या असं येड्यावानी बडबडू नका. कोर्टात नीट बोला, काय तर बरळू नका बर का. अगं काय बी बरळत नाही आम्ही, खरं तीच बोलते आम्ही. मी ना त्या जज साहेबांकडे जाणार म्हणजे जाणार. पिंपे, तुम्हाला जज साहेबांकडे घेऊन चल ग. नाही नको, मागच्या वेळेला तू बोलून दिलं नाही त्या मॅडम बरोबर. नाम्या, तू जरा मला घेऊन चल रे जज साहेबांकडे. चल चल. ए बधीर, काय डोकं बिकं फिरलं का तुझं? हा म्हातारे, तू कुठं बी जायचं नाहीस. गप एका ठिकाणी उभे राहा, गप राहा. ए मला जायचं म्हणजे जायचं जज साहेबांकडे. आजी, अगं तू जर अशी गेली ना तर तुला जेलमध्ये टाकत्याल. टाकू दे मला जेलमध्ये टाकलं तर, पण मी जाणार म्हणजे जाणारच जज साहेबांना भेटायला. नाम्या, चल रे. हा चल चल. ए बाकडा. हा हा. अरे म्हातारीला जेलमध्ये टाकतील तेवढाच कानाला आराम. चल. नामा भाऊजी तुम्ही पण होय. अगं आय, तू तर आता एक पाऊल पुढे टाकलं ना तर डोकं आपलं जीवच देईन बघ मी. अरे तुला दुसरं काय येत आहे का? अव आज डॉक्टर उलट तपासणी घेणार आहेत. मला आत्यांचं काय खरं वाटत नाही. काहीतरी बोलतील कोर्टात. एक काम करा, तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. चल घरी. ऐक बायकोचं लगेच चल घरी. मी काय येणार नाही. मी इथंच थांबणार म्हणजे इथंच थांबणार. मी कुठं बी येणार नाही. ए मम्मी, आपल्याला कोर्टात जायला उशीर होतोय. हिला बसू दे इथंच, आपण जाऊ. चला चल. अरे तुमच्या कणगीला पडली भोक तुमच्या. थांबा की जरा. मी बी इथे. चल चल थांबलंय, नाम्या. थांबलंय. हा, चल. मामा, घे. चल. थांब थांब, आम्ही हाय दोघं. ठीक आहे, ती सगळ्यात महत्वाची फाईल आहे. त्याच्यात काही मुद्दे आहेत ते आर्या मॅडम तुमच्याशी बोलायचं साहेब. मला वेळ नाही. मॅडम फार वेळ घेणार नाही तुमचा, फक्त 5 मिनिट. सांगितलं ना मला वेळ नाहीये. मॅडम प्लीज. अहो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी असं खूप ऐकलंय तुम्ही इतरांची मदत करता, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीही करता. ज्यांच्यावर अन्याय होतो ना त्यांना न्याय मिळवून द्यायला मला आवडतं. जे अन्याय करतात त्यांना नाही. पण मॅडम, मी कोणावर तरी अन्याय केला हे अजून सिद्ध व्हायचंय. सिद्ध झाल्यानंतर तुम्ही असं करा ना. मॅडम, मी पहिल्यांदाच कोर्टात येतोय, त्यात एवढे गुन्हे लागलेत माझ्यावर. माझी केस मी स्वतःच लढतोय. मला
मला कोर्टाबद्दल काहीच माहिती नाहीये. उगाच माझ्याकडून कोर्टाचा अवमान झाला तर मला खूप त्रास होईल. मी कायद्याने चालणारा माणूस आहे, कायदे पाळणारा माणूस आहे. तुम्ही काय बोलताय तुमच्या तरी लक्षात येतंय का? मी एक सरकारी वकील आहे. तुमच्या विरुद्ध केस मी लढते आणि तुम्ही माझ्याकडून मदत मागताय. तुमची मदत मी करू शकत नाही. ते माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. समजलं? मॅडम, एखाद्या निरपराध माणसाच्या जीवापेक्षा कुठलेच इथिक्स किंवा नियम मोठे नसावेत. मी तुमच्याकडून फक्त गाईडलाईन्स मागतो मॅडम, केस लढायला सांगत नाहीये. प्लीज मॅडम, मदत करा. ठीक आहे. तुमच्याकडून कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून एक नैतिक कर्तव्य म्हणून तुमची मी मदत करते. पण याचा केसशी संबंध लावू नका, नाहीतर तुम्हालाच ते महागात पडेल. नाही नाही मॅडम, असं काही होणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला कोर्टात जर काही करायचं असेल तर कोर्टाची तशी परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही साक्षीदाराला प्रेशराईज करायचं नाही. केस व्यतिरिक्त त्याला प्रश्न विचारायचे नाहीत. तसं जर झालं तर मी तुमच्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकते आणि मग जज साहेब सांगतील तो अंतिम निर्णय होईल. हॅलो, कुठे बघताय? लक्ष कुठे आहे तुमचं? तुमच्याकडेच. हो, बरं. मग मला सांगा, मी काय म्हणत होते? हेच की कोर्टाचा अवमान होईल असं काही वागायचं नाही. कशामुळे होतो कोर्टाचा अवमान? समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घ्यायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. हे तुमचं लक्ष होतं? तुमच्यासारखा माणूस ना मी बघितलेला नाहीये. माणसाच्या रूपात जनावर आहात तुम्ही. जज साहेबांच्या जागी जर मी असते ना तर कधीच तुम्हाला फाशी देऊन रिकामी झाली असते. मॅडम, हे पहा, तुम्ही चिडू नका उगाच. मी काय म्हणतो ते ऐकून. तुमचं तोंड देखील बघायची माझी इच्छा नाहीये, पण नाईलाज म्हणून मला बघावं लागते. ओ, घेऊन जायल ना. आहो मॅडम. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. मला ज्या बाबांचा गाडीमध्ये पैशांवरून खून झाला होता त्या गाडीचे कंडक्टर त्यांची साक्ष घ्यायची. कोर्टाने त्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी आहे. किरण लोखंडे हाजीर हो. जज साहेब, मी त्यांच्या जवळ जाऊन प्रश्न विचारू शकतो का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आरोपीला अशी परवानगी मिळू शकत नाही. बरोबर आहे, अशी परवानगी नसते. पण ही स्पेशल केस आहे. आरोपीला वकील नाहीये, ते स्वतःची केस लढतायत, म्हणून त्यांना परवानगी देण्यात येत आहे. थँक्यू जज साहेब. तुमचं नाव? किरण लोखंडे. कुठल्या आकारात काम करता? वडूज. किती वर्ष झाली? 10-12 झाले. मला सांगा लोखंडे साहेब, प्रवास करताना प्रवाशांच्या वस्तू एसटी मध्ये सापडतात, त्यांचं तुम्ही काय करता? म्हणजे सगळ्याच वस्तू तुम्ही एसटी डेपो मध्ये जमा करता का? हो. लोखंडे साहेब, पुन्हा एकदा नीट आठवा, तुम्ही सगळ्या वस्तू एसटी डेपो मध्ये जमा करता का? हा, म्हणजे कधी कधी एखाद दुसरी वस्तू महत्वाची नसते ती जमा करायची राहते, पण महत्वाची असते ती करतो. आणि उरलेल्या त्या घरीच पडलेले असतात. यावरून ज्यांच्या ज्यांच्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या सगळ्यांचा खून तुम्ही केला. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जे बोलायचंय ते स्पष्ट बोला. मला फक्त हेच सिद्ध करायचंय, ज्या बाबांचा खून झाला त्यांचं ओळखपत्र फक्त माझ्याकडे सापडलं म्हणून मी खुनी होत नाही. आणि तसं जर का असेल तर या कंडक्टरला अनेक खुनांच्या आरोपाखाली अटक करावं लागेल. भले शाबास, 1 नंबर पॉइंट काढलाय तुम्ही डॉक्टर. ऑर्डर ऑर्डर.
यावरून हेच सिद्ध होतं जज साहेब, त्या बाबांचा खुनाशी माझा काही एक संबंध नाहीये. अगर ये ऐसे ही चालाकी करता रहा तो केस जितना बड़ा मुश्किल हो जाएगा.